टोमॅटोमधील फवारणी वेळापत्रक. मागील 2-3 वर्षापासून टोमॅटोचे लागवड केल्यास बऱ्यापैकी उत्पन्न व नफा शेतकऱ्याला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा टोमॅटो लागवडीकडे कल हा खूप वाढलेला आहे. टोमॅटोमध्ये योग्य वेळी योग्य फवारणी होत असेल तर उत्पादन मध्ये 30 ते 40% वाढ होण्यास मदत होईल. आज आपण टोमॅटो लागवडीपासून ते 70 दिवसापर्यंतचे फवारणी वेळापत्रक पाहणार आहोत. लागवडीनंतर 5 दिवसांनी ॲक्र 5 मिली अधिक M45 20 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी किंवा साफ 20 ग्रॅम प्रति लिटर पाणी. या फवारणीनंतर पिकांवर सुरुवातीच्या काळात येणाऱ्या किडी जसे मावा, तुडतुडे, नागळी, करपा नियंत्रण होते. लागवडीनंतर 10 दिवसांनी अलिका 8 मिली अधिक रेडोमिल गोल्ड 30 ग्रॅम अधिक 134013 प्रति 50 ग्रॅम प्रति 15 लिटर. या फवारणीतून रसशोषक कीड व लवकर येणारा करपा नियंत्रण करण्यासाठी मदत होईल. लागवडीनंतर 15 दिवसांनी बेनेविया 30 मिली अधिक इसबायन प्रोबायन 30 ते 40 मिली प्रति 15 लिटर पाणी. या फवारणीनंतर नागळी, रसशोषक किडी, पाने खाणा या किडीपासून नियंत्रण मिळेल व टॅनिकमुळे उत्तम वाढ होण्यास मदत होते. वनस्पतीवरील जलताण कमी करते. लागवडीनंतर 20 दिवसांनी ऑक्सिड 25 ते 30 ग्रॅम अधिक M45 ते 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी. या फवारणीनंतर लवकर व उशिरा येणारा करपा, पानांवरील अँथ्रॅकनोज यांच्या नियंत्रणासाठी काम करते. ऑक्सिड हे संपूर्ण अमिनो ॲसिडवर आधारित सूक्ष्म पोषक खतांचे मिश्रण आहे ज्यामध्ये झिंक, लोह, मॅंगनीज, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम, मॅग्नेशियम आणि सेंद्रिय नायट्रोजन असतात. ऑक्सिड हे खडमेळ आणि सहजगत्या पोषक आहाराचे स्रोत प्रदान करते. ऑक्सिड वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषण वाढ करण्यात मदत करते. वनस्पतीवरील जलताण कमी करते. लागवडीनंतर 25 दिवसांनी सोलोमन 15 मिली अधिक कोनिका 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी किंवा अलिका 8 मिली अधिक पेगसस 15 ग्रॅम अधिक फोलेओ गोल्ड 25 ते 30 मिली प्रति 15 लिटर पाणी. या फवारणीनंतर मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, लवकर व उशिरा येणारा करपा व भुरी नियंत्रण होते. लागवडीनंतर 30 दिवसानंतर 0-52-34 हे विद्राव्य खत 50 ग्रॅम अधिक बॉरॉन 15 ग्रॅम अधिक कॅल्शियम 15 ग्रॅम अधिक मिळसर 40 मिली प्रति 15 लिटर पाणी किंवा फॅनटॅक प्लस 15 ते 20 मिली प्रति 15 लिटर पाणी. या फवारणीमुळे फुटवा व फुलांच्या संख्येत वाढ होईल. वनस्पतीवरील जलताण कमी करते व फुले निरोगी राहतात. फुलगळ होणार नाही. फुलोऱ्यातून फळात रूपांतर होण्यास मदत होईल. लागवडीनंतर 35 दिवसानंतर गरज वाटत असेल तर बेनेविया 30 मिली अधिक क्वांटस 30 ते 40 मिली प्रति 15 लिटर पाणी. या फवारणीनंतर नागळी, रसशोषक किडी, पाने खाणाऱ्या किडीपासून नियंत्रण मिळेल व टॅनिकमुळे उत्तम वाढ होण्यास मदत होते. वनस्पतीवरील जलताण कमी करते. किंवा ॲम्प्लगो 8 मिली अधिक ॲमस्टर 20 मिली अधिक क्वांटस 30 ते 40 मिली प्रति 15 लिटर पाणी. या फवारणीनंतर फळ पोखरणारी अळी, तुटाळी, बुरशीजन्य फुलगळ लवकर येणारा करपा व भुरी, पाण्यावरती येणारे काळे टिपके, अँथ्रॅकनोज नियंत्रण करण्यासाठी मदत होईल. लागवडीनंतर 40 दिवसानंतर ऑक्सिड 25 ते 30 ग्रॅम अधिक 0-52-34 ते 50-60 ग्रॅम अधिक अँट्रॅकोल 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी. या फवारणीनंतर लवकर व उशिरा येणारा करपा यांच्या नियंत्रणासाठी काम करते. ऑक्सिड हे संपूर्ण अमिनो ॲसिडवर आधारित सूक्ष्म पोषक खतांचे मिश्रण आहे ज्यामध्ये झिंक, लोह, मॅंगनीज, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम, मॅग्नेशियम आणि सेंद्रिय नायट्रोजन असतात. ऑक्सिड हे खडमेळ आणि सहजगत्या पोषक आहाराचे स्रोत प्रदान करते. ऑक्सिड वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषण वाढ करण्यात मदत करते. वनस्पतीवरील जलताण कमी करते. लागवडीनंतर 45 दिवसानंतर सिजेंटा सिमोडिस 25 मिली अधिक बायोस्टेड रोको 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी. ही फवारणी मावा, लाल कोळी, फुलकिडे, तुडतुडे अशा रसशोषक किडीपासून आणि लवकर व उशिरा येणारा करपा, भुरी, पाण्यावरती येणारे काळे टिपके यांच्या नियंत्रणासाठी काम करते. लागवडीनंतर 50 दिवसानंतर करावयाची फवारणी. विद्राव्य खत 13-40-13-50 ते 60 ग्रॅम अधिक आयसेजन प्रोबायन 30 ते 40 मिली प्रति 15 लिटर पाणी किंवा 13-00-45 हे विद्राव्य खत 50 ते 60 ग्रॅम अधिक इसबायन प्रोबायन 30 ते 40 मिली कॅल्बिट 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी. या दोन्हीपैकी एक फवारणी करावी. फवारणीमुळे फळांची गुणवत्ता सुधारते तसेच फळाला उत्तम रंग आणि चकाकी येते. वजनात भर पडेल. कॅल्शियमच्या फवारणीमुळे फळावरती डाग येत नाही. नत्राचा पुरवठा चालू असल्यामुळे नवीन शौणपण चालू राहतो. लागवडीनंतर 55 दिवसांनी सफ 30 ग्रॅम अधिक डेलगेट 18 मिली प्रति 15 लिटर पाणी किंवा ॲम्प्लगो 6 मिली अधिक नीम ऑइल 30 मिली अधिक मॅग्नेशियम सल्फेट 60 ग्रॅम अधिक अँट्रॅकोल 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी. या फवारणीमुळे रस शोषक कीड, फळ पोखरणारी अळी,
तुटाळी, बुरशीजन्य फुलगळ, करपा, पाण्यावरती येणारे काळे टिपके, अँथ्रॅकनोज नियंत्रण करण्यासाठी मदत होईल. लागवडीनंतर 60 दिवसानंतर ऑक्सिड 25 ते 30 ग्रॅम, मायक्रोला 30 मिली, 0.52, 34 ते 50-60 ग्रॅम अधिक, अँट्रॅकोल 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी. या फवारणीनंतर लवकर व उशिरा येणारा करपा यांच्या नियंत्रणासाठी काम करते. ऑक्सिड हे संपूर्ण अमिनो ॲसिडवर आधारित सूक्ष्म पोषक खत सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन करते. वनस्पतीवरील जलताण कमी करते. लागवडीनंतर 65 दिवसानंतर वोलियम टार्गो 25 मिली, फोलिओ गोल्ड 50 मिली, क्वाटस 40 मिली. या फवारणीमुळे रस शोषक कीड, लाल कोळी, पाने खाणारी व फळ पोखरणारी अळी, तुटाळी, करपा, पाण्यावरती येणारे काळे टिपके, अँथ्रॅकनोज नियंत्रण करण्यासाठी मदत होईल. आम्ही दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास व आपण ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. थँक यू.